नमस्कार मित्रांनो, मोरया कला केंद्र तुम्ही बघू शकता आमच्या विशेगावमध्ये उपलब्ध आहे। तर महेश पताळे, रुपेश पताळे यांचा मोरया कला केंद्र समोरच आहे। इकडे बघू शकता दोन गाले आहेत, त्या दोन्ही गाल्यांमध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत, त्या आपण बघू शकता। तर बघूयात मोरया कला केंद्र। इथे आमचे राकेश दादा आलेले नाशिकवरून आज कला केंद्राला भेट देण्यासाठी, आणि इथे त्यांचं बॅनर असं ठेवलेलं आहे बघू शकता। आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे मूर्त्या ठेवलेल्या आहेत, तर बघू शकता काही मूर्त्या बुकिंग सुद्धा झालेल्या आहेत आणि खूप छान छान मूर्त्या आहेत त्यांच्या। बघू शकता कशी डिझाईन वगैरे केलेले आहे, सगळ्या मूर्त्या खूप छान अशा सजवलेल्या आहेत त्यांनी, आणि त्यांची डिझाईन पण खूप छान आहे बघू शकता। खूप त्यांनी सेफ्टी पण इथे ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून कुठल्या गणपतीला असं त्रास नाही होते बघू शकता। खूप मूर्त्या तिकडे आणि बऱ्याचशा मूर्त्या त्यांच्या गेलेल्या पण आहेत। खूप छान असे डिझाईन केलेले, या गणपतीला पण खूप छान डिझाईन केले बघा। आणि ही मूर्ती आमच्या देशमुखांनीच घेतलेली आहे, हे बघा अनंता देशमुख। खूप छान अशी मूर्ती आहे तिथे। हा गणपती बघा तुम्ही, खूप छान वाटतंय। तर बघू आता बाजूच्या गाड्यामध्ये जाऊन आमच्या गावातला सोनू ऐकत काय ऐकत नाही, जाऊ दे। तर इथं पण बघू शकता तुम्ही, खूप छान अशा मूर्ती आहेत, खूप म्हणजे खूप खाली पण आहेत मूर्त्या, इकडे पण आहेत, म्हणजे खूप मूर्त्या त्याच्या बघायला गेलं तर, आणि खूप बुकिंगही झालेल्या आहेत मूर्त्या। खूप छान असे मूर्ती आहेत बघा, खूप मस्त वाटते बघा। बोलीवाड्यांचा आई एकविरा अशी मूर्ती बनवलेली आहे। सायली पाटील छान इथे गौरी आहेत, कोणाला पाहिजे असेल तर येऊन बुकिंग करा, खूप मस्त। आणि हा मानसचा गणपती बघू शकता, मानस हा एकविरा आईचा। इकडे पण खूप छान आहेत असे, तर आपण बघूयात। तेव्हा इथे गणेश यांच्या नावाचा त्यांचा पण गणपती बाप्पा आहे। तर बघूयात आपण दादाला विचारू, अशी जरा संवाद साधतो। दादा जरा तू माहिती दे मला जरा गणपतीची। नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, आता 27 ऑगस्टला आपला गणेश उत्सवाचा सण साजरा होणार आहे। तरी आपल्याकडे आता मी भिसेगावमधून तुमच्याशी संवाद साधतोय, कर्जत भिसेगावमधून। आपल्याकडे यावर्षीचे बरेच नवीन नवीन रूपातले गणपती आलेले आहेत। तुम्ही बघू शकता, आता सध्या POPला आताच शासनाने मान्यता दिलेली आहे ते आपण POPचे गणपती बनवू शकतो। त्याच्यात आपल्याकडे POP आणि शाडू माती असे दोन्ही प्रकारचे गणपती भेटतील। तुम्हाला गौरी मातीच्या मूर्ती पण आपल्याकडे भेटतील, गौरी मुखवटे पण भेटतील। तर तुम्ही बघाल तर आता हे बघा, सगळ्या टाईपचे आपल्याकडे अर्ध्या फुटापासून 5 फुटापर्यंत पण आपण गणपती देऊ शकतो। बघा सगळे नवीन नवीन रूपातले गणपती आहेत। पेशवा, इकडे माऊली अवतार दिलेला आहे, सांगून दाखवलेला आहे तुम्हाला। तिकडे फर्निचरवर सुंदर असा गणपती बसलेला आहे। सगळ्यांच्या मनातला दगडूशेठ हलवाई हा गणपती इथे आपण सजवून ठेवलेला आहे।
तर अशा प्रकारे रूपातले लालबाग राजा सगळ्यांचा आवडता लालबाग राजा आपल्याकडे आहे. असे बऱ्याच टाईपचे तुम्हाला गणपती बघायला भेटतील. म्हणून सुंदर अशा मूर्ती आपण आणलेल्या आहेत. तर तुम्ही अवश्य भेट द्या. भले तुम्हाला बुकिंग नाही दिली तरी चालेल, पण बघण्यासाठी तरी नक्कीच या. तुम्हाला सुंदर सुंदर प्रकारचे गणपती बघायला भेटतील आपल्याकडे. दादा या गणपतीचं नाव काय? या गणपतीला बोलतात चौरंग म्हणून असं नाव येते. चौरंग. आता त्यांनी कमळमध्ये बसलेला गणपती दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे साईज भेटतील, म्हणजे अर्ध्या फुटापासून 1.5 फूट 2 फूट. तरी दादा त्या बरेच गणपती आपले सेल झालेले आहेत. बघितले मी झालेली आहे सगळी. Booking झालेली आहे. यावर्षी जरा गणपतीचे शॉर्टेज आहेत तिकडे, आणि लवकरात लवकर तुमच्या मनातील गणपती तुम्हाला जिथे आवडेल तिथे लवकरात लवकर बुक करा. असं तुम्हाला सजेशन असेल. तर आपण बाजूच्या पण गाड्यात जाऊ दादा, जरा तिथे पण दाखवू. इथे आपण 2 फुटाचे आणि इथे आपले 1.5 फुटाचे गणपती आहेत. इथे तुम्हाला आणखी छोट्या रूपातले गणपती बघायला भेटतील. तर इथं पण जास्त गणपती आहेत. अतिशय वेगळी अशी मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. व्यवस्थित त्याच्यावर आपण डायमंड वर्क केलेलं आहे. सजावट चालूच आहे दादा. चालूच आहे आपली. आता कोळी रूपातील गणपती पण आपल्याकडे आहे अवेलेबल. मंदिरासहित आपल्याला गणपती बघायला भेटतील. तिथे आपण शाडू मातीचे गणपती ठेवलेले आहेत. म्हणजे मातीच्या हे शाडू मातीचे आपले इको फ्रेंडली गणपती आहेत. इथे गौरी आहेत. इथे गौरी मातीच्या पण मूर्ती आहेत. गौरी मातीचे मुखवटे पण आहेत आपल्याकडे. तिथे बघा सजावट केलेला टिटवा गणपती आपण बोलतो, तो पण आहे आपल्याकडे. हा सजावट केलेला दगडूशेठ आहे. इकडं पण पुन्हा आणखी तुम्हाला कोळी गणपती, कोळी रूपाची कुंभोरीवर बसलेला गणपती, तो पण आपल्याकडे आहे. 1 फुटातले गणपती पण आपल्याकडे सजवलेले अवेलेबल आहेत. बरेच तुम्ही अवश्य भेट द्या. बरेच तुम्हाला प्रकार बघायला भेटतील. इथं जुनगऱ्यांचा पण गणपती आहे. हे बघा, हे सुंदर सुंदर गणपती. आता हे सगळे बुकिंग झालेले गणपती आपण ठेवलेले आहेत. हा, खूप बुकिंग झालेले आहेत. तर दादा तुझा नंबर कॉन्टॅक्ट सांग. माझा नंबर कॉन्टॅक्ट तुम्हाला आपल्या बोर्डवर भेटेल. इथे बोर्ड आहे, मी तुम्हाला दाखवतो बोर्ड. हा, या नंबरवर मला तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे.